नमस्कार, मी सौ आकांक्षा आकाश खरात, राहणारी वसई. काल माझ्याबरोबर एक इन्सिडेंट असा झाला. आम्ही कॅपिटल मॉलला गेलेलो, मी आणि माझं मिस्टर, आणि तिथे नो पार्किंगचा बोर्ड लागलेला नव्हताच कुठल्या ठिकाणी. तर त्या साईडला एक अशी जागा आहे जिथे बाईक जे झेप्टो वगैरे डिलिव्हरीवाले असतात ते बाईक आपली पार्क करतात. सो तिथे माझं 2 मिनटाचंच काम होतं. सो म्हणून मग मी तिथे बाईक लावली आणि माझ्या मिस्टरांनी तिथे बाईक लावली आणि आम्ही आतमध्ये गेलो. आणि विदिन त्या 5 ते 10 मिनटामध्ये ती बाईक तिथून उचलली गेली. आम्ही बाहेर आलो तर उचलली गेली. तर आम्हाला सांगण्यात आलं की एव्हरशाईनच्या इथे आहे एक RTO ऑफिस, तिथे असेल म्हणून बाईक. तिकडच्या गार्डला विचारलं, तिथेही त्यांना काही माहीत नव्हतं. आणि तिकडे जे नॉर्मल डिलिव्हरी बॉईज होते त्यांना विचारलं, त्यांनाही माहीत नव्हतं. काही गाडी उचलल्याचं काही खूण नव्हती. भले चला पाऊस होता, ठीक आहे, समजू शकतो आपण आपल्या व्यवस्थेला. तर मग त्यानंतर तिथे म्हणजे काही क्लूज नव्हतं की आपली गाडी गेली कुठे हे समजावण्यासाठी. आणि त्यानंतर एका माणसाने सांगितलं की इथे असं म्हणजे नॉर्मली बाईक तिकडे जातात, तुम्ही तिथे जाऊन बघा तुमच्या बाईक. आम्ही तिथे ऑफिसमध्ये पोचलो आणि तिथे ऑलमोस्ट आमच्या आधी 2 लेडीज होत्या, आमच्या नंतरही 2 लेडीज होत्या, म्हणजे ॲक्टिवावाल्या. आणि म्हणजे आम्ही तिथे वन अँड ओनली नव्हतो ज्यांची बाईक उचलली, अशा 3-4 बाईक होत्या ज्या बाईक उचलल्या गेल्या होत्या. त्या लेडीजनी त्यांचे आपले काही ते पैसे दिले आणि त्यांनी हे केलं. पण त्यांनी असं जराही सांगितलं नाही की त्या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्डही नाही आहे किंवा काही नाही आहे. सलग लाईनीमध्ये बाईक तिथे पार्क होत आहेत, काहीच त्यांनी आर्ग्यू केलं नाही. त्यांनी पैसे दिले आणि आपल्या बाईक घेऊन गेल्या. पण मी त्यांना असं म्हटलं की सर, तिथे नो पार्किंगचा कुठे बोर्ड नव्हता आणि 10 मिनिटाच्या कामासाठी आम्ही गेलेलो. तो मेन मुद्दा नाहीये. मेन असं आहे. आणि आम्ही तिकडच्या लोकांना, म्हणजे जे तिकडे अधिकारी आहेत, त्यांना आम्ही सांगितलं हे की सर असं आहे, तिथे नो पार्किंगचा बोर्ड नव्हता म्हणून आम्ही 10 मिनिटासाठी लावली. ठीक आहे, तुमचं जे काय आहे आम्ही ते पे करतो. तर ते आर्ग्यू करायला लागले की तुम्ही असं बोलूच कसं शकता की तिथे नो पार्किंग नाहीये, ते आमचं काम नाहीये नो पार्किंगचं तिकडे बोर्ड लावणं किंवा तिथे आम्ही हे कर. तर मला तिथे खूप म्हणजे असं वाटलं की आपण म्हणजे सामान्य नागरिक आहोत, आपल्याला समजून घेण्यासाठी आपली न्यायव्यवस्था आहे, पण हे आपल्याकडूनच काहीतरी अपेक्षा करून आपल्यालाच लुबाडतात, असं कुठेतरी एक फिलिंग आली ती. मग त्यांनी सांगितलं की हेही गाडीवरती चलान्स वगैरे आहेत, हे आहेत. म्हटलं सर, ते माझे मिस्टर म्हणाले जे पण ते चलान आहेत, मला लोक न्यायालयाचा ऑलरेडी मेसेज आलाय, मी तिथे जाऊन भरणार आहे. तर ते काहीतरी 1000 का 1500चा तो एक चलान होता. नाही, तो पण मग तुम्हाला भरावाच लागेल. आता तर गाडी आम्ही देऊ शकत नाही, तुम्ही शिकलेले आहात तरी पण वाद घालताय. मी म्हटलं वाद नाही घालत आहोत, आम्ही एवढंच म्हणतोय की तिथे नो पार्किंग लिहिली नव्हती. तर ते म्हणतात तुमचं घराच्या इकडची पार्किंग किंवा बाहेर कुठेही तुम्ही दुसरीकडे नाही ठेवू शकत असं. तर मी म्हटलं ठीक आहे सर, जे रूल असतील ते रूल आहेत. त्यानंतर मात्र त्यांनी हद्द केली. ते आवाज वाढवून वगैरे बोलायला लागले. माझ्याकडे आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा, बट मला तो पोस्ट करू इच्छित नाही, कारण की ते नंतर माननीय तुलसी जोशी सर यांच्या मदतीमुळे खूप व्यवस्थित ते प्रकरण सॉल्व्ह झालं. आणि त्यांनी एक फोन केला आणि एकदाच त्या अधिकाराशी जास्तीत जास्त 30 सेकंड्स बोलले असतील, पण त्यांनी त्यामध्ये सांगितलं की तुम्ही काही सांगायचं ना मला, तर असं होतं. तर म्हणजे त्यांनी मला वेळेला अशी मदत केली की मी इतके अटकलेले होते त्या ठिकाणी, आम्ही काहीच करू शकत नव्हतो. तिथे एवढ्या रात्री 8:30-9 वाजता रिक्षाही नव्हती भेटत त्या 8 रस्त्याला, अशा ठिकाणी ते ऑफिस होतं. तर पण अशा वेळेला त्यांनी ते सरांशी बोलून त्या माननीय जे कोण अधिकारी. सो माझी एकच विनंती आहे, जर अशा कुठे स्त्रिया असतील ज्या माझ्या आधी त्यांनी पैसे देऊन वगैरे गाड्या सोडवल्या, आणि जर तुमचं तिथे नो पार्किंग नव्हतं लागलेलं किंवा काही असेल, कुठल्याही परिस्थितीत तुम्ही अडकले असाल, तर एक मदतीचा हात वसई विरार या शहरामध्ये तर खूपच ब्लाइंडली तुम्ही एक फोन करा. मी एका फोनमध्ये त्यांनी विदिन 2-3 रिंगमध्ये त्यांनी फोन उचलला आणि त्यांनी सांगितलं ताई तुमचा नेमका प्रॉब्लेम काय, शांत व्हा, मला नीट सांगा. मी सांगितल्यानंतर त्यांनी त्या सरांशी बोलणं केलं आणि विदिन 2 मिनिटामध्ये ते सर म्हणाले की तुम्ही तुमची गाडी घेऊन जाऊ शकता. म्हणजे कुठेतरी मराठी माणसाला आता मनसेचा आधार एक राहिलेला आहे. आणि दुसरं म्हणजे तुलसी सर, थँक्स अ लॉट, की म्हणजे अशा अपरात्री रात्री आया बहिणींसाठी तुम्ही जे उभे राहता ना सर, थँक्स अ लॉट, खरंच थँक्स अ लॉट. आपल्या रोजच्या लाईफमधून इतकं टाइम म्हणजे काढून सुद्धा दुसऱ्यांबद्दल विचार करणं खूप मोठी गोष्ट आहे सर.
सो थँक्स अ लॉट. तुमचे खूप शतशः आभार, तुम्ही अशा वेळेला मदत केल्याबद्दल. थँक्स अ लॉट सर.